आणि मंजुळा. म्हणजे बाबासाहेब बहिणी कोणत्या होत्या? तुळसा आणि मंजुळा. बाबासाहेब भाऊ कोणते होते? आनंदराव आंबेडकर. आनंदराव आंबेडकरचे मुलं कोणते होते? मुकिंदराव. बाबासाहेब मुलं कोणते होते? सूर्यकांत भैयासाहेब. मग वारसा कुठून चालला? बाबासाहेब भैयासाहेब सुरू झाला. आनंदराव आंबेडकर होते, तिथून त्याचा वारसा तिकडे सरकला, हे इकडे सरकला. आपण काय करायला लागलो? मी बऱ्याच ठिकाणी मला माहिती आली की आनंदराव आंबेडकरच्या शाखा आपल्या जिल्ह्यात अभ्यास व्हायला लागल्या. आनंदराव आंबेडकर खऱ्या आपण भारतीय बौद्ध महासभेचे आणि बाबासाहेब आंबेडकर नाही. भीमराव आंबेडकर, आनंदराव आंबेडकर, राजरत्न आंबेडकर त्याचा नातू भीमराव आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर फूट पडली, अलग झाले. बाबासाहेबचे म्हणजे कोण येतं? भैयासाहेब, बाळासाहेब, भीमराव, आनंदराव आणि त्यांची मुलगी रमा. तसे बाबासाहेब किती मुलं झाले तर तो माहिती का? बाबासाहेब पण साहेबांना 4 मुलं सांगितली. नाव सांगितली साहेबांना नाही. पहिला मुलगा यशवंत, दुसरा मुलगा गंगाधर, तिसरा राजरत्न इंदू, चौथा रमेश आणि 5वी हिंदू नावाची मुलगी. 5 अपत्य झाले. 5 अपत्यामध्ये एकच अपत्य आपल्यावर आला आपल्या पायासाठी. कोणासाठी? आपल्याला काहीतरी कार्य घडवून पाहायला. त्याचं कारण फक्त आपण. आपल्यामुळं परिवारावर लक्ष नाही, आपल्यामुळं काहीच नाही. बाबासाहेबांना सांगायचं म्हणजे काहीच नाही करून झालं त्या परिवाराला. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला उदाहरण देतोय. राजरत्न घरामध्ये बिमार होता. राजरत्न घरामध्ये बिमार असताना बिमार घरात रमा याच्या घरात पाहतात. बाबासाहेब घरात हिंडतात. बाबासाहेब विचार असे हिंडतात, इकडे हिंडतात. राजरत्न घरात बिमार आहे आणि बिमार असताना बाबासाहेबाला एका कोर्टामध्ये केस जिंकली होती म्हणून 400 रुपये मिळाली. किती? 400 रुपये मिळाली होती. केस जिंकली, 400 मिळाली. कोर्टात समोर बसून आला, साहेब तुमची मनी आली किती? 400 रुपये. सोडून घेतली असताना इकडं रायगड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आपला सत्याग्रह चालू होता, सत्याग्रह लढे चालू होते, त्यावेळेस आपल्यावर लोकांनी बहिष्कार लागला होता. आपल्याला खायला देत होते, चक्कीवर देत होते, कामाला देत होते, काही देत होते. म्हणून तिथली मंडळी 4-5 लोक आले. बाबासाहेब घराबरोबर आले. बाबासाहेब आम्ही अवलंबन, आमच्या गावाची परिस्थिती अशी आहे की आम्हाला खायला नाही, तो काम लावल्यानंतर चक्कीवर दळणं नाही, तर आम्ही काय करावं? हा प्रश्न पडला. 400 रुपये खूप किती होते त्यावेळेस 400 किती करायची झाली ती. तर ते 500-400 रुपये तसे आले असे साहेबांना कोणाकडे दिले? त्या मंडळी देऊन टाकले. जा म्हणे त्या मंडळी तुम्ही न्या, तुमच्या गावाचा जे काय उदरनिर्वाह भागवा आणि नंतर काय अडचण तुम्ही करतो. म्हणजे बाबासाहेब शासकीय वागत होती. म्हणजे तिकडून शासनात पण बाबासाहेब म्हणत होते तू त्याची व्यवस्था करावं. मी पुढे करतो. सांगा मुलगा घरात बिमार आहे. मुलगा घरात बिमार असताना त्याला दवाखान्यात बोलावलेलं का? नाही. असं करता ते रमाईला वाटलं आता मला दवाखान्यात जायचं. पैसे आले, रमाई घरात आल्या, मस्त लेकराला आपल्या कपड्या गुंडाळा लागल्या, दवाखान्यात झाकून घ्यायला आणि पैसे वापस नाही. रमाई लढल्या. हो रमाई लढल्या. म्हणाला काय करे माझ्या घरचं असं म्हणता त्या राजरत्नाचा 10 मिनिटाचा जीव झाला. राजरत्नानंतर म्हणजे जीव गेला. रमा राजनाथाला ज्यावेळेस दफना म्हणजे स्मशानभूमी ज्यावेळेस ते स्मशानभूमी दफन करायला न्यायचं, संस्कार करायचे, त्यावेळेस नवा कपडा नव्हता. तर पदर फाडला त्या पदरावर गुंडाळला आणि स्मशानभूमीमध्ये त्याचं अंतिम संस्कार केले. जुना कपडा होता. आज आपल्या घरात किती कपडे पडले येतं? कपडे भरले. माझी एवढी नाती एवढी फेवरेट नाही, तेवढेच हा ठेव नाही तो घाला. म्हणजे एवढे नाती 25 घाला, ठेव नाही घाला, तो घाला म्हणते. आणि बाबासाहेब घराला काय मिळालं? काही नाही ना. बाबासाहेब 400 रुपये भेटलेले असते, मुलगा वाचला असता, दोघांना केला असता. कोणासाठी? आपल्या. आपण तिथं आणतो का? नाही. आता आपले पोरं बंदी जाऊन बसले, आपण शेतकरी काय केलं? बंदी जाऊन बसले. काही गरज नाही काय की कोणी झाले आगे गरज नाही, सांगा आगे गरज नाही. ही आपली परिस्थिती आहे. ही आपली परिस्थिती पाहिजे. दुसरी गोष्ट भैयासाहेब आंबेडकर ही एकटे वाचले, सर्वात मोठे होते. यांना साहेब असा पोलिओचा आजार होता. पोलिओचा आजार दुरुस्त करण्यासाठी काही लस केले त्यावेळेस. आता आपण दवाखान्यात नेतो, विनाशिक दवाखाने करतो. पण मुकिंदराव चुलत भाऊ यायचे,
आनंदरावचे मुलगा मुकीमराव आणि भैयासाहेब बाबासाहेबांचे आनंदराव आंबेडकर. बाबासाहेब तर कार्यरत असायचे, त्याला गरज दिली करायची, पण घरी आनंदराव आंबेडकर जेव्हा राहत होते, बाबासाहेब हे सख्खे भाऊ, त्याने काय करायचे या लोका भावाला, मुकीमदाराला आनंद झालं, समुद्राच्या कडे यायचं. राजगुरा पण तुम्हाला राजगुरू पाहिला असेल ना, तुम्ही समुद्र जवळच आहे, त्या लांब आहे का, जवळ आहे तुम्ही समुद्र. त्या राजगुरा त्या दोघायला तिथं समुद्राच्या यायचं रीती खड्डा करायचा असा, इतका खड्डा करायचा म्हणजे हा कोणता गेला होता, नैसर्गिक केला. तर यायला भयाचा बंद करा चालता येत नव्हतं, त्याने काय करायचं, खड्डे त्यानं उभं करायचं आणि बाकी रुळून द्यायचं, तिकडून द्यायची, बसून द्यायचं. म्हणजे त्या रक्त संकुलन चांगलं व्हावं म्हणून असं ते रोजचा आनंदराव आंबेडकरांचा रोजचा इलाज चालू होता. त्या रोजच्या इलाजामुळं कसे तरी बायासाहेब आंबेडकर थोडे थोडे चालत असताना शाळेत टाकले. शाळा शिकत असताना गुडघ्याचा आजार होता, तेवढं चालता येत नव्हतं. गुडघ्याचा आजार सुरू झाला शेवटपर्यंत. मग ते बॅटरी साहेब असतात, मॅट्रिक नापास झाले. त्याचं कारण बिमार होते, बिमार राहतात आणि बाबासाहेब लक्ष नाही. लेकराकडून दवाखाने पुढे काय करायचं. अहो आजचे मी सांगा ना, आज आपल्या लेकराला दवाखाने इथं नाही, वाशिंग नाही, अकोला